श्री स्वामी समर्थ. तर गुरुवारी आहे आषाढ अमावस्या, ज्याला आपण दीपा अमावस्या असेही म्हणत असतो. तर घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदेश दोष असेल, तर अमावस्येला हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अमावस्याच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आणि देवघरामध्ये किंवा तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर तिथे पूर्वजांच्या फोटोपुढं एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, कुत्र्याला आजच्या दिवशी म्हणजेच की अन्न खायला दिल्यामुळे शनी, राहू किंवा केतूची संबंधित कोणतीही समस्या असेल तर ते दूर होते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, कावळ्याला दहीभात द्यायचा आहे. आणि अमावस्येच्या दिवशी जर आपल्याला भगवान शिवाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, म्हणून मग भगवान शिवशंकराला म्हणजेच शिवलिंगावरती बेलपत्र, दूध ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आणि ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक पोळी बनवायची आहे आणि कुत्र्याला मग ती थोडेसे काळे तीळ टाकून खायला द्यायची. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी माशांना किंवा नदी किंवा तलावामध्ये आपण माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले तर शुभ मानले जाते आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि जीवनामध्ये सुख प्राप्त होते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी दीपा अमावस्या असल्यामुळे कणकेचे दिवे बनवून संध्याकाळी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे, ज्यामुळे काय होईल की घरातील रोगराई दूर होते आणि मुलांचं औक्षण केल्यामुळे मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते. तर हे जे सगळे उपाय आहेत तर ह्या अमावस्येला आवर्जून करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ.